नमस्कार शेतकरी मित्रांनो, जसं की आपण आज व्हिडिओचं टायटल बघितलं, कापूस 9000 पार. काल दिनांक 12 जानेवारी रोजी अकोट बाजार समितीमध्ये कापसाला 8850 असा उच्चांकी दर मिळाला आहे. तरी आज 13 जानेवारीला हाच दर वाढून 9000 पार होण्याची दाट शक्यता आहे. यामागे कारणंसुद्धा तशीच आहे, कारण सरकारने लादलेले 11% शुल्क आयातीवर, त्यामुळे हा भावावरती चांगला असर आपल्याला पाहायला मिळत आहे. व असाच पुढेसुद्धा सरकारची जर साथ मिळाली तर हा भाव कायम राहू शकतो व वाढूसुद्धा शकतो. कारण की यावर्षी कापसाचा पेरा कमी असल्यामुळे आवकसुद्धा घटलेली आहे व ठराविकच प्रमाणामध्ये कापूस उपलब्ध आहे. तरी शेतकऱ्यांनी विक्रीचा निर्णय थोडा थांबले तरी चालेल. हा जो टाईम आहे हा भाववाढीचा आहे व पुढेसुद्धा 15-20 दिवस भाववाढ कायम राहणार आहे. आता 10,000 जाणार की नाही ही अपेक्षा खूप जणांना आहे. तर 10,000 सुद्धा जाऊ शकतो. आपल्याला थोडा दिवस थांबा लागेल, पण विक्रीचा निर्णय हा स्वतःच घ्यावा. कारण की बाजारभाव काही कोणाच्या हातचे नाहीत, ते मार्केटच्या दरावर अवलंबून असतात, आयात निर्यात धोरणावर अवलंबून असतात. तरी आपण आपला विक्रीचा निर्णय स्वतः घ्यावा. ज्यांना अपेक्षा आहे भाववाढीची ते थांबू शकतात, कारण भाव वाढणार आहे याचे चान्सेस थोडे बरे आहे. धन्यवाद.